नमस्कार, मी किशोर लाड, छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण मधून सर्वांचे स्वागत करत आहे. आज आपला एक संस्था एक अनोखा उपक्रम घेऊन येत आहे, जावे कविताची गावा. छत्रपती शिक्षण मंडळ नेहमीच वेगवेगळे उपक्रम करत असते. असाच एक उपक्रम शिक्षकांसाठी आज आपण कवितांच्या गावा जाणार आहोत. या कविताच्या गावात जात असताना आपले विविध मान्यवर आता उपस्थित झालेले आहेत. आपले सहभागी श्री अरुण म्हात्रे ज्येष्ठ कवी हे देखील कार्यक्रमात उपस्थित झालेले आहेत. सन्मान्य श्री अध्यक्ष मान्य श्री जोशी सर, संस्थेचे कोषाध्यक्ष मान्य श्री धनंजय पाठक सर, कार्यकारी सदस्य श्री संजयजी पालकर सर हे देखील उपस्थित झालेले आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात आता आपण काही क्षणातच करत आहोत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छत्रपती शिक्षण मंडळातून श्री सुदर्शन खांबल सर करणार आहेत. मी खांबल सरांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे सूत्र हातात घेऊन कार्यक्रम सुरू करावा. श्री खांबल सर. धन्यवाद लाड सर. नमस्कार सर्वांना. मी सुदर्शन खांबल, जावे कवितेच्या गावा एक काव्य संवाद या शब्दसुरांच्या मैफिली आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आपली महाराष्ट्र भूमी ही जशी वीरांची संतांची भूमी आहे, तशीच ती थोर शब्दप्रभूंची ही भूमी आहे. अनेक प्रतिभावंत इथे जन्माला आले आणि आपल्या प्रतिभेने त्यांनी या भूमीला संपन्न केले. असंच एक व्यक्तिमत्व आपल्या सर्वांच्या भेटीस आले आहे. उंच माझा झोका प्रेम आपले सर्वांचे लाडके कविवर्य अरुण म्हात्रे सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री नंदकुमार जोशी सर, संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय श्री धनंजय पाठक सर, कार्यकारी सदस्य माननीय श्री संजय पालकर सर, संस्थेच्या चिटणीस सौ वेदपाठक मॅडम आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व संस्थेचे पदाधिकारी, या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात एका सुंदरशा श्लोकाने आपण करणार आहोत. अभिलाषा तो श्लोक म्हणणार आहे. अभिलाषा. हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? शरबिंदू समाकारे परब्रह्मा स्वरूपिणी वासरा पीठा विलये सरस्वती नमोस्तुते. धन्यवाद. अतिशय आपल्या कार्यक्रमाची सुंदर सुरुवात तर झालेलीच आहे. मित्र हो, आपण सारे कवितेच्या गावाची सैर करण्यासाठी तयार आहोतच. त्या गावाला आपण जाणार आहोतच, पण तत्पूर्वी आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री नंदकुमार जोशी सर यांना मी विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. धन्यवाद कमल सर. म्हात्रे सर नमस्कार. नमस्कार. म्हात्रे सर नमस्कार. 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 पहिलीच आपली भेट आहे, अशा तऱ्हेने आपली भेट होते. आपल्याबद्दल खूप ऐकून होतो. छत्रपती शिक्षण मंडळामध्ये आपलं स्वागत आहे. परत परत भेटत राहू आपण. आणि पहिलाच तुमचा कार्यक्रम या निमित्तानं होतोय. खूप टेक्निकली वेगळ्या पद्धतीनं आम्ही हा कार्यक्रम घेतलाय.
आमचाही पहिलाच प्रयत्न आहे अशा पद्धतीने कार्यक्रम घेण्याचा. झूमवरती वगैरे कार्यक्रम आम्ही घेऊ शकलो, पण आपण येणार म्हणून आम्ही लाईव्ह कार्यक्रम या पद्धतीनं घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या निमित्तानं उपस्थित सर्व बंधू भगिनींचं मी स्वागत करतो. या निमित्तानं उपस्थित पालकर सर, धनंजय पाठक सर, वेद पाठक मॅडम आणि सर्वात महत्वाचे अरुण म्हात्रे सर, आपल्या सर्वांचं संस्थेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. सर, खरं म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये एक साहित्यिक असा दडलेला असतो आणि याचा अनुभव आम्हाला गेले 7-8 महिन्यापासून चांगल्या पद्धतीने येतोय. कारण हिरक महोत्सवी वर्षाचा कार्यक्रम आम्ही जेव्हा केला, आपल्या संस्थेला 60 वर्ष म्हात्रे सर पूर्ण झाले छत्रपती शिक्षण मंडळाला, आणि आपल्या जवळजवळ 57 युनिट्स शाळा या 3 जिल्ह्यामध्ये आपण काम करतो. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये आपली 5 कॉलेजेस पण आहेत आणि बाकी सगळ्या प्राथमिक, पूर्वप्राथमिक आणि माध्यमिक शाळा अशा आहेत. 1960 पासून आपली संस्था कार्यरत आहे आणि ज्या ठिकाणी बाकी कोणी मंडळी पोचू शकत नाहीत अशा अत्यंत दुर्गम भागामध्ये, रायगड जिल्ह्यातला भाग असो नाही तर पालघर जिल्ह्यातला भाग असो, अशा ठिकाणी पोचण्याचा प्रयत्न छत्रपती शिक्षण मंडळाने गेले 60 वर्षापासून आपण केलेला आहे. वनवासी भागामध्ये गेली 50 वर्ष आपलं शिक्षणाचं काम चालू आहे आणि अभिमानाने मला सांगावं वाटतो म्हात्रे सर की यावर्षी अत्यंत चांगला निकाल 10वीचा या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण लावू शकलो. शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी खूप कष्टाने या सगळ्या भागामध्ये काम करतायत. मला कदाचित तुम्हाला कल्पना, रायगडचा जो किल्ला आहे त्या रायगडच्या किल्ल्याच्या पायथ्याशी आमची शाळा आहे आणि गेली अनेक वर्ष सुरुवातीला त्या शाळेमध्ये जाण्याकरता सुद्धा नदीच्या पात्रातून जायला लागत असे. आता जरा त्या ठिकाणी ब्रिज झालेला आहे आणि आम्ही जात असू, कारण आमची जुनी मंडळी, माझ्या आधीची जी मंडळी होती जात होती, पण आमचा शिक्षक वर्ग पण त्या ठिकाणी जात होता. आणि या सगळ्या महत्वाकांक्षेमुळे आणि शिक्षणाचा प्रसार करण्याची एक दुर्दम्य इच्छा मनामध्ये असल्यामुळे गेली 60 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये मी काम करत आहोत. हिरक महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही जो कार्यक्रम घेतला, कार्यक्रमाचं नाव होतं बंद भावनांचे, आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही आमचे जे सगळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्यामधला जो साहित्यिक आहे तो जागा करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि खूप चांगला प्रयत्न आमचा झाला. प्रत्येकाने कोणत्या न कोणत्या प्रकारे व्यक्त व्हावं अशा पद्धतीची एक आम्ही कल्पना मांडली आणि मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की कथा असतील, कविता असतील, निवेदनाचा विषय असेल किंवा प्रवास वर्णन असतील, वैयक्तिक लेख असतील, शिक्षणासंबंधीचे लेख असतील, अशा विविध प्रकारे आमचा सगळा शिक्षक वर्ग आज आपल्याला व्यक्त होताना आम्हाला दिसतोय आणि मला स्वतःला त्याचा अध्यक्ष म्हणून खूप अभिमान वाटतो. कारण असा चांगला प्रकल्प या निमित्ताने उभा राहिला. त्यावेळेला मी पहिला असा प्रयत्न केला या अशा फेसबुकवरून कार्यक्रम करण्याचा. आज आणखीन एक पुढची स्टेज आम्ही गाठलेली आहे सगळ्या याच्यामध्ये आणि याच्या पुढची स्टेप म्हणजे आम्ही तुमच्या मार्गदर्शनाची वाट खरं म्हणजे आज बघतोय आणि म्हणून आम्ही नाव ठेवलंय जावे कवितांच्या गावा. अनेक मंडळी गेल्या अनेक या 6 महिन्यापासून विविध प्रकारे व्यक्त होताना दिसतोय. त्यांना तुमचं मार्गदर्शन सर आम्हाला हवंय. कारण असं आहे की या सगळ्या मंडळी विविध प्रकारे, मला असं वाटतं तुम्हाला माहिती दिली असेल आमच्या सुगावकर सरांनी की पुढच्या प्रवासाकरता शिक्षकांच्या आम्हाला तुमचं मार्गदर्शन हवं आहे. त्यांच्यामधल्या साहित्यिक गुणांची जपणूक झाली पाहिजे, अधिक मोकळेपणाने त्यांना व्यक्त होता आलं पाहिजे, असा सगळा विचार मनामध्ये ठेवून आम्ही आज बोलवलेला आहे. त्यांच्या प्रयत्नांना योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन आपल्याकडनं मिळावं याचीच आपल्याला विनंती आहे. मला मुद्दाम नमूद करावं असं वाटतं सर की या सर्व कार्यक्रमामध्ये आमच्या शिक्षकांबरोबर शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सहभागी झालेले आहेत. किंबहुना हा जो कार्यक्रम आता आपला यशस्वी होतो ते एक वेगळ्या टेक्नॉलॉजीने आपण करतोय. त्याच्याकरता किशोर लाड ज्यांनी अगदी सुरुवात आपली करून दिली, ते गेले काही दिवसापासून खूप प्रयत्नरत आहेत. त्यांनी सगळी तांत्रिक बाजू त्याची सांभाळलेली आहे आणि याच्यातली जी साहित्यिक बाजू आहे ते तुमचे सुरावकर सर आहेत, आपले मित्र आहेत, ते खंबाळ सर आहेत ज्यांनी आता सुरुवात केली होती, आमच्या ऋतुजा गवस आहेत ज्या आमच्या मुख्याध्यापिका आहेत. असा एक खूप चांगला संच आमचा शिक्षकांचा, अत्यंत उत्तम संच सर तुमच्या लक्षात येईल पुढच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये एक तयार झालेला आपल्या लक्षात येईल. आणि आमच्या या सगळ्या कार्यकारिणीमध्ये सुद्धा या सगळ्या भागामध्ये विशेषतः आमचे पालकर सर ते खूप ऍक्टिव्ह आहेत. त्यांनी खूप इंटरेस्ट घेतलेला आहे. गवस मॅडम आहेत, त्याचबरोबर आमच्या वेद पाठक मॅडम, मला वाटतं आपलं बोलणं झालं असेल म्हात्रे सर, त्यांनी या सगळा कार्यक्रम गेले 6-8 महिन्यापासून लावून धरलेला आहे आणि सगळ्या शिक्षकांना योग्य मार्गदर्शन करणं, त्यांना एकत्र आणणं, त्यांच्या मागे लागणं, हे सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी करतोय.
धनंजय पाठक सुरुवातीपासून या सगळ्या कार्यक्रमामध्ये आहेत. त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो, कारण चांगल्या प्रकारे आपण कार्यक्रम करायला लागतो आणि त्यांचे आभार सुद्धा मानतो की तुमच्या सगळ्यामुळे हा सगळा कार्यक्रम, तुमच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम सुकर होत आहे. आपल्या सर्व शिक्षकांना आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना वाटचालीच्या शुभेच्छा. परत एकदा मी सर आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या मार्गदर्शनाकरता उत्सुक मी स्वतः सुद्धा आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद सर. म्हात्रे सरांचं साहित्यातील योगदान खूप मोठं आहे मित्र. चतुरस्त्र लेखन करणारे म्हात्रे सर जेव्हा सूत्रसंचालन करतात त्यावेळी सहजता आणि परिपूर्णतेच्या सर्व सीमा ओलांडल्या जातात. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणखी काही पैलू आपण त्यांच्या परिचयातून जाणून घेऊयात. संस्थेचे कार्यकारी सदस्य माननीय श्री पालकर सर यांना मी विनंती करतो की आपण कविवर्य अरुण म्हात्रे सर यांचा परिचय करून द्यावा. म्यूट करा, अनम्यूट करून द्या. पालकर सर आवाज येतोय का? आवाज येतोय? एखाद्या कवीचा परिचय करून द्यायचा. खरा कवीचा परिचय होतो तर त्याच्या कवित होतो. या नभाने या भूमीला दान द्यावे, या आणि या मातीतून चैतन्य जावे असं म्हणतात. आपल्याला नादो मांडून मानसाईच्या मध्यरात्री माझी यासाठी माझा प्रीत असं म्हणतात. आपल्याला सुरेश भटांचा एल्गार येऊन घेतो. तसेच तिचा सुखात माझा होता आणि ऐकतात तो आपल्याला अरुण जगन्नाथ म्हात्रे निवास खाण्यात असता असला तरी त्यांचं सगळं बालपण आणि मूळ गावी अलिबागमध्ये सरांचं एम.कॉम.पर्यंत शिक्षण मुंबई विद्यापीठातून झालं. सध्या शासनाच्या पु ल देशपांडे अकादमीवर ते सदस्य असून ठाण्याच्या मुंबई ग्रंथ संग्रहालयाचे उपाध्यक्ष म्हणून ते काम करतात. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे ते माजी सदस्य आहेत. सरांनी आतापर्यंत 7 पुस्तकांचं लिखाण केलं असून त्यात प्रामुख्याने ऋतू शहरातले, ते दिवस आता कुठे, कोसो मैल दूर आहे चांदणी, मंतर ही प्रेमकथा संग्रह, खरंच का हो हा बालकविता संग्रह, तसेच विपुल संपादित साहित्य ही सरांनी केलेले आहे. याचबरोबर मालिकांचे शीर्षक गीते, कथा, एकांकिका, ललित, स्तंभलेखन अशी बहुआयामी साहित्य निर्मिती अरुणजींनी आपल्या आजपर्यंतच्या साहित्य प्रवासात केलेली आहे. 25 वर्ष कवितांवर आधारित 2000 कार्यक्रमांच्या माध्यमातून ते देशभर आणि विदेशात फिरलेले आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनात अरुणजींनी 20 वेळा सहभाग दर्शविला असून सिंगापूर येथे झालेल्या विश्व साहित्य संमेलनातही ते सहभागी झाले होते. कवितांवर आधारित एकूण 25 विविध कार्यक्रमांचे संहिता लेखन आणि निवेदन अरुणजींनी केलेले आहे. आपल्या प्रत्येकास अरुणजींसोबत कवितेच्या गावी जाताना त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, मीच ओलांडले आज मला असे वाटल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. धन्यवाद पालकर सर. खर तर या इतक्या सुंदर कार्यक्रमाचं निवेदन करताना खूप आनंद होतो. परंतु हा सगळा जो कार्यक्रम आहे हा काही दिवस खूप मोठ्या प्रमाणावर, मग वैद पाठक मॅडम असतील किंवा माननीय पालकर सर असतील, श्री सुरावकर सर असतील, लाड सर असतील, सौ गवस मॅडम आहेत, किंवा बंद भावनांचे या व्हॉट्सअप ग्रुपचे सर्व समूह सदस्य आहेत, हे सर्वच या कार्यक्रमासाठी गेले काही दिवस मेहनत घेत आहेत आणि इतका हा सुंदर कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे.
यासाठी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन. खरं तर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम हा शेवटी असतो, मात्र सरांच्या कवितांचे शब्दालंकार लिहूनच कार्यक्रमाची सांगता व्हावी हा हेतू आपण ठेवलेला आहे आणि म्हणूनच हा जो आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे तो आपण सुरुवातीला घेत आहोत. संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय श्री धनंजय पाठक सर यांना मी विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. अरुणजी तुम्हाला नमस्कार. आज माझं स्वरूप आहे जरी आभार मानण्याचं असलं तरी मी थोडंसं मनोगतही व्यक्त करणार आहे. मला आठवतात ते 2017चे दिवस, ज्यावेळेला पहिल्यांदा मी वेदपाठक मॅडम बरोबर बोललो आणि फेसबुक लाईव्ह वरतून आपल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये आपल्याला जे काही कार्यक्रम होतात ते अगदी म्हणजे रायगड असो किंवा विक्रमगड असो किंवा पालघर असो अशा शाळांमधल्या शिक्षकांपर्यंत जायला हवेत. आपल्यासारखे ज्येष्ठ कवी किंवा साहित्यिक ह्या लोकांचे विचार त्या इतक्या कानाकोपऱ्यात पोचावे म्हणून आम्ही फेसबुक लाईव्हचा उपयोग करणं त्यावेळी 2017ला असं स्वप्न बघितलं आणि 2017ला केलं, परंतु त्याला यश असं मिळत नव्हतं. आज मला वाटतं आमच्या स्वप्नपूर्ती होत आहे आणि आज स्वप्नपूर्तीला आपण इथे हजर आहात. याच्यासारखा दुग्ध शर्करा योग दुसरा कसा. आजचा जो कार्यक्रम आहे जावे कविताच्या गावा एक काव्य संवाद, वाटलं कवितेच्या गावाला जायचं आणि मी कवितेच्या गावाला जात होतो. शोधता शोधता मला कवितेचं गाव सापडलं. ते दुसरं कुठलं नाही तर अलिबाग. आणि अशा अलिबागचेच आपण बघतो, अलिबागला आपण नेहमी जातो कारण तिथे खूप छान समुद्र आहे, अतिशय निसर्ग सौंदर्य आहे, काही काही रत्न आहेत तिथे. तसं आज अलिबाग गावाने आम्हाला एक सुंदर असं नवरत्न दिलंय आणि ते आजचे उंच माझा झोका या कवितेचे जनक कविवर्य अरुणजी म्हात्रे. मी सर्वप्रथम तुमचे आभार मानतो. तुमच्या काही गोष्टी मी ऐकल्यात पण काही अशा गोष्टी झाल्यात की मला अगोदर आभार मानायचे आहेत, त्यामुळे मी तसं म्हणतो. अरुणजी तुमच्यामुळे आमच्या शिक्षकांना खूपच फायदा होणार आहे, खूप मार्गदर्शन होणार आहे आणि